नमस्कार. शटर्स क्वीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात. परत परत नको असलेले विचार मनात येतात आणि त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होताय का? मग अशा प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला थोडीशी मदत करते. नेहमीप्रमाणे एक टेक्निक सांगते, ती व्यवस्थित करा. या प्रॉब्लेममधून तुमची सुटका नक्की होणार, यामध्ये मी तुम्हाला खात्री देते. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे माहिती असायला हवं. प्रत्येकाला आपला प्रॉब्लेम काय आहे हा माहिती असतोच. पण नेमका प्रॉब्लेम काय आहे याच्या मुळाशी जा. कारण बऱ्याचदा प्रॉब्लेममधून वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात आणि आपण कन्फ्यूज झालेलो असतो की नेमका प्रॉब्लेम किंवा नेमका त्रास कुठल्या गोष्टीने होतो. आता तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते अतिशय वाईटही असू शकतात किंवा साधे नकारात्मक विचारही असू शकतात. आता जेव्हा असे विचार मनात येतात तेव्हा पहिली भावना जी निर्माण होत असते ती असते भीतीची. मग अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा तुमची प्रतिक्रिया ही डिफेन्सिव्ह असते, भलेही ती तणावाखाली का घेतली असे ना. आता या विचारांसाठी तुम्ही यापूर्वी काहीतरी ॲक्शन घेतलेली असतेच. म्हणजे तुम्ही एक सावध पवित्रा जेव्हा घेतलेला असतो तेव्हा या आधीसुद्धा तुम्ही ह्या अशा ॲक्शन्स केलेल्या असतात. तरी देखील हे विचार येणे थांबत नाही. मग अशा वेळेस आपण क्रिएटिव्ह होपलेसनेस ही पहिली स्टेप इथे वापरायची. म्हणजे इथे जी गोष्ट टाळण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत ती काम करत नाही आहे, त्याचा काहीही उपयोग होत नाही आहे, याची जाणीव स्वतःला करून द्यायची. ही झाली पहिली स्टेप. म्हणजे ह्या स्टेपमध्ये आपण काय केलं, आत्तापर्यंत आपण जी डिफेन्सिव्ह भूमिका घेत होतो एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी किंवा ते नकारात्मक विचार परत परत येऊ नयेत यासाठी, ती गोष्ट होत नाही आहे. कारण तरीसुद्धा आपण त्या गोष्टींचा विचार करत राहतोय. मग आता आपण स्वतःला जाणीव करून द्यायची गरज आहे की ही गोष्ट काम करत नाही आहे, त्यामुळं आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा अवलंब करणं गरजेचं आहे. मग आता इथे दुसरी स्टेप येते. जी घटना ज्या गोष्टीशी निगडीत आहे अशा गोष्टींशी डिटॅच होणं. म्हणजे त्या गोष्टींशी निगडीत असणारे प्रसंग किंवा फोटोज या सगळ्या गोष्टी मनापासून काढून टाकणं, त्याची तयारी ठेवणं. ही एक मानसिक प्रक्रिया आहे, त्यामुळे यासाठी वेळ लागणार आहे हे स्वीकारायचं. हे करताना कंटाळ येणार आहे, त्यामुळं सातत्यावर भर द्यायचा. एक लक्षात घ्या की ही एक कॉग्निटिव्ह प्रोसेस आहे. म्हणजेच काय, तर ही एक बोधनिक प्रोसेस आहे. त्यामुळं तुम्ही जर ठरवलं ह्या अशा विचारांपासून लांब जाणं, तर तुम्ही स्वतःला या अशा विचारांपासून लांब ठेवू शकता. याच्याने काय होईल, तुम्ही आत्तापर्यंत जी एन्झायटी किंवा जे स्ट्रेस तुम्ही अनुभवत होतात त्या स्ट्रेसपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. त्या चिंतेतून तुम्ही बाहेर पडाल आणि कालांतराने एक क्षण असा येईल किंवा एक वेळ अशी येईल की तुम्ही स्वतःच सांगाल की मला आता ह्या विचारांची गरज नाही आहे किंवा ह्या विचारांना मी घाबरत नाही आहे, त्यामुळे मला या विचारातून बाहेर पडायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे इतकं इझी आहे का किंवा इतकं सोपं आहे का, तर आहे, नक्कीच आहे. फक्त मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. अजून काहीतरी तुम्ही छोटे मोठे उपाय करू शकता, ज्याच्यासाठी तुम्ही डीप ब्रीदिंग एक्सरसाइज ज्या असतात त्याच्यावरती भर द्या. थोड्या थोड्या वेळासाठी, दिवसातून 1-2 तासासाठी तुम्ही असं स्वतःसाठी वेळ काढा ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे ब्रीदिंग एक्सरसाइजेसवरती भर द्या. थोड्या थोड्या वेळासाठी तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करा. मी म्हणत नाही की तुम्ही तासभर फक्त ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा, पण 1 तास स्वतःसाठी काढा ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असेल. जेव्हा असे विचार येतात तेव्हा मन विचलित करण्यासाठी तुम्ही अजून काही उपाय करू शकतात. जसं की तुम्ही मोकळ्या वातावरणात फिरायला जाऊ शकता, कोणासोबत तरी गप्पा मारू शकता किंवा एखादा छानसा मूवी बघायला जाऊ शकता, जेणेकरून 1-2 तासासाठी तुम्हाला रिलीफ मिळेल आणि त्या विचारांपासून तुम्ही लांब जाल. असे छोटे मोठे प्रयोग सुद्धा तुम्ही यासाठी करू शकता. या सगळ्यामुळे काय होईल, तर एक जी एन्झायटीची फेज आहे किंवा एक जे तुम्हाला स्ट्रेस जाणवतोय किंवा ती गोष्ट टाळू शकणार नाही आपण असं जसं वाटायला लागतं, तेवढी ती फेज निघून जाऊ देत. मग तुम्हाला फ्रेश वाटेल. कारण एक लक्षात ठेवा की कायमस्वरूपी ते विचार तुमच्या पाठलाग करत नाहीत. काही असे क्षण असतात, दिवसातला काहीसा असा वेळ असतो ज्या वेळेस ते विचार तुम्हाला पीक पॉइंट वरती असतात, ते तुम्हाला पोक करत असतात.
तर तो जो क्षण आहे, तो जो वेळ आहे, तो तुम्ही इतर गोष्टींमध्ये युटिलाइज करा. म्हणजे ती फेज निघून गेली की परत तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास नाही होणार. या पहिल्या 2 स्टेप्स तुम्हाला व्यवस्थित समजल्यात असं मी गृहीत धरते आणि आपण आता तिसऱ्या स्टेपकडे वळूयात. या स्टेपमध्ये काय करायचंय तर आपण या स्टेपमध्ये ऑब्झर्व्हरच्या भूमिकेत जायचंय. म्हणजे काय करायचं तर स्वतःचं निरीक्षण करायचंय. आतापर्यंत आपण काय करत होतो किंवा आतापर्यंत असे विचार आल्यानंतर किंवा या सिच्युएशन मध्ये आपण कशी प्रतिक्रिया देत होतो, काय भावभावना मनात येत होत्या किंवा कुठली भीती किंवा भीतीच्या त्या फेज मध्ये आपल्या अंगामध्ये किंवा आपल्या मनामध्ये काय चलबिचल होत होती हे आपण ऑब्झर्व करायचंय. कारण एक लक्षात ठेवा, आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी जाणवत नाहीत पण ते समोरच्याला जाणवत असतं की एका पर्टिक्युलर फेज मध्ये तुम्ही खूप अंगाचा थरकाप उरलेला असतो, तुम्हाला घाम येत असतो आणि मग त्यावेळेस बाकीच्यांना पण कळत नाही की तुम्हाला नेमकं होत आहे काय. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता स्वतःला ऑब्झर्व करायचंय की जेव्हा असे विचार मनात येतात त्यावेळेस नेमकं तुम्हाला होतंय काय. त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व केल्यानंतर एक गोष्ट छान पद्धतीने करता येईल, ती म्हणजे स्वतःच्या बॉडीवरती किंवा मनावरती कंट्रोल ठेवता येईल. ते जास्त इझी जाईल. आता अशा वेळेस आपण हे जे मनात येणारे विचार आहेत ना, यांना आपण एक स्मार्ट पद्धतीने हँडल करायचं. म्हणजे काल्पनिक लेवलवरती यांना हँडल करायचं. जसं की हे सगळे विचार जे आहेत ना ते नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जात आहेत किंवा आकाशात पतंग जसा उडतोय तसा ते विचार उडत जात आहेत असं इमॅजिन करायचं. आणि तुम्ही एखाद्या छान ठिकाणी बसून हे सगळं पाहताय असं एक ऑब्झर्व करायचं किंवा असं एक इमॅजिन करायचं, जेणेकरून तुम्ही एक तिसरी व्यक्ती म्हणून या प्रॉब्लेमकडे बघाल आणि ह्या अशा सतत येणाऱ्या विचारांकडे बघाल. एका पॉइंट नंतर ह्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं ना तर एका पॉइंट नंतर तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्ही ह्या सगळ्या विचारांच्या बाबतीत एक न्यूट्रल भूमिकेत गेलेला असता. म्हणजे एका पॉइंट नंतर तुम्हाला या विचारांचं किंवा या सगळ्या भीतीचं काहीच वाटत नाही. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.